मीच तुला सांगणार होते की तू तिकडे राहा ना आमच्या खोलीत. काय? आई आणि बाबांनी वेगवेगळ्या खोलीत राहणं ईशाला आवडणार नाही, बरोबर नाही ईशा? हे फालतू फॅमिली गेम्स खेळायला मला वेळ नाहीये आणि इंटरेस्टही नाही, कळलं? मला गीता काकींचा फोन आला होता म्हणून आले मी. हो हो, ये ना. विक्रांत त्या म्हणत होते की ईशा माझी आठवण काढत होती. कौतुक वाटतं मला. चावीबद्दल कोणी काहीच बोललं नाही. चावीबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच आहे तर काय सांगणार. जर ती चावी इतकी महत्वाची नाहीये तर मग मधू काका आणि विक्रांत ती चावी घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून का बघत होते? विक्रांत, अरे इथे बँकेकडनं एक लेटर आलंय. त्यात फक्त असं लिहिलंय की तुमच्या सेफ डिपॉझिट वॉर्डचं गेल्या 3 वर्षांचं भाडं थकीत आहे, लवकरात लवकर भरून टाका. आता कोइन्सिडन्स असा आहे की त्याचा आणि त्या चावीचा नंबर सेम टू सेम आहे, 2712. मला वाटलं आईला नंतर काय तरी आठवलं असेल म्हणून मी परत फोन करून विचारलं, पण तिला काय आठवत नाही. मला पण ना बरेच दिवसांनी बुद्धीला काहीतरी खाद्य मिळाल्यासारखं झालं. मी सुद्धा खूप विचार केला त्या चावीवर नंबर कसला असेल. अगो बाई, हे सगळं ना एक त्रांगडच झालंय नाही. हलके उगाच टेन्शन नको घेऊ जा. कळलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्यायचं. पण काय सोडून द्यायचं? का नाही रे, त्या किल्लीबद्दल चाललंय. नाही नाही, मग जरा थांबा, कारण माझ्या हाती एक क्ल्यू लागलाय नवीनच. हो, आत्याला बँकेतून एक लेटर आलंय ज्याच्यामध्ये त्या चावीवरचा नंबर लिहिलाय आणि त्यांनी सांगितलंय की गेल्या 3 वर्षांपासून भाडं थकलंय, ते लवकरात लवकर भरा. तेच तर शोधून काढायचं. पण कसं? काही ना काहीतरी मार्ग नक्की सापडेल. ऍक्च्युली आता बाहेर जी मीटिंग चालू आहे ना ती सुद्धा त्यासाठीच आहे. मी शोधून काढू का काय शिस्त आहे ते? लवकर सुचलं ग तुला? मग जा बाहेर बघ ना ते काय बोलतात आणि येऊन सांग ना पटकन. हे बघ, जे काही आहे ते जास्त काळ माझ्यापासून लपून राहणार नाही. सगळं मला कळणारच आहे. सो ते कळेल तेव्हा सगळं प्लॅन करताच येईल. तोपर्यंत एक काम कर, आईस्क्रीम घेऊन ये. आता ईशा शाळेत नाही येणार आहे ना, मग काहीतरी गंमत लागते की नाही तिला. मग आहे घरात काही? आईस्क्रीम घेऊन ये जा आणि प्लीज चांगल्या क्वालिटीचं आण. एकावर एक फ्री असं चीप प्लीज काही आणू नकोस. जा. म्हणजे पैसे? हा सारिका, मी रिपोर्ट चेक केले, त्यांना उद्याची सकाळची अपॉइंटमेंट देऊन टाक. थँक्यू. विक्रांत, आपल्याला शक्यतो लवकरात लवकर बँकेत जायला हवं. आत्ताच जाऊया. त्या अगं असं काय करतेस? किती वाजलेत? बँक बंद झाली असेल ना. एक्साइटमेंट. इट्स ओके, इट्स ओके. पण उद्या मात्र नक्की जाऊया. अगदी सकाळीच जाऊया. मलाही आता उत्सुकता लागून राहिलेली आहे की त्या लॉकरमध्ये आहे तरी काय. कधी एकदा ते जाणून घेतोय असं झालंय मला. आणि त्यांचं जे काही भाडं राहिलंय तेही भरून टाकू आपण. आत्या, चावीबद्दल मोनिकालाही कळलंय. हो, कसं रे?
तू काल फोन केला होतास ना, तेव्हा ती माझ्या जवळच उभी होती. इट्स ओके. म्हणजे तिला चावीबद्दल माहिती असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. कारण तिला ते लेटर कुठे माहितीये? कारण त्या लेटरमध्ये असं लिहिलंय की कुठलीही माहिती हवी असेल तर ते लेटर दाखवणं गरजेचं आहे. कारण तोच पुरावा आहे आणि ते लेटर आपल्याकडे आहे. दॅट इज विथ अस. नाही, मला काळजी नाहीच आहे, कारण घरातल्या प्रत्येकाला या प्रकरणाबद्दल माहिती आहे. आणि त्यात मी आई आणि काकीलाही सांगून ठेवलं की लेटर आलं की ते व्यवस्थित जपून ठेव. दॅट्स गुड. सगळ्यांचा नाश्ता झाला, फक्त विक्रांत राहिला. हो ना. विक्रांत, ये रे बाबा. अरे चल खाऊन घे. नाही, मी पळतो, मला निघायला हवं. अरे विक्रांत बाबा. सावकाश 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 येशू बेटा, सावकाश. तू आमच्या बरोबर खाणार आहेस का? नाही बाबा, मला छोट्या मम्मा कडे सोड ना. अगं, तुला शाळेत नाही का जायचं? मोठ्या मम्मांनी सांगितलं की तू आणि बाबा छोट्या मम्मा कडे जायचं. ऍक्च्युली मी त्यांची सून मोनिका विक्रांत दळवी. आणि हे तुमचं लेटर आलं होतं माझ्याकडे. अजून काय दाखवायची गरज आहे का? मिनिटात 2000 कमवायचं. एक काम कराल? ठीक आहे. तू माझ्या समोर माझ्या मुलीला फसवतोय. मी नाही शांत बसणार. आमासनी आमचा हक्क पाहिजे मामांची. तुम्ही वाटण्या करून टाका. सूरज, 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 काय झालंय? ही तुझी वहिनी वाटण्या मागायली. नीलम, हा बघ, हा जरा चांगलं वाटतंय. फलटणचं निंबाळकर आहेत. अहो एकदम चांगलं घर आहे. आणि ही निंबाळकरांची माणसं का नाही एकदम साधी आहेत. आम्हाला स्थळ चांगलं वाटतंय. तूच बघून सांग, बघायचं का नाही ते. आजाला विचारलं पाहिजे यो पोरगा कसा आहे ते. त्यो जर बघ म्हणला तरच मी यो पोरगा बघणार. म्हणजे मला सांगा, तुम्ही ठरवलं होतं का? नाही तर नाही, हो तर हो, असं काही अल्टिमेटम? मी ट्राय केलाच असतं बरं. आपलं देवळात जाणं सुरूच ठेवायचं. लग्नाचे विषय होत होते. 2 वेळेस मुलींना बघायला पण गेलो होतो मी. बरं, ती काय संधी सोडली नाही. पहले तो तुम्हें एक संकल्प करना पड़ेगा कि तुम ये सब जो कुछ कर रही है ना, वो किसी को बताएगी नहीं. हम संकल्प लेते हैं कि हम ये बात किसी को नहीं बताएंगे. आगे क्या करना है? रूप दान करना पड़ेगा. ये क्या होता है आजी जी? ये जो आपकी रहन सहन है ना, ठाट बाट की, मेकअप बेकअप करके, भारी भारी साड़ियाँ पहन के, जेवर डाल के, ये सब निकालना पड़ेगा. साहिलचं पहिलं प्रेम नेहा. साहिलचं आणि तिचं नातं, आमचं आणि साहिलचं नातं, हा एक असा दागिना आहे ना जो सगळ्यांकडे असतो पण जाणवत नाही. म्हणूनच नाती अशी करा जी दिसली नाहीत तरी चालेल पण जाणवली पाहिजे.